नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले राज ठाकरेंसोबत युती करण्याचे संकेत. काय आहे सविस्तर बातमी, जाणून घेऊयात व्हिडिओतून. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांबद्दल आणि EVM संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. झालेले मतदान गेले कुठे असे हे रहस्य असल्याचं त्यांनी भाष्य केलं. भाषणावेळी राजू पाटील यांचं उदाहरण त्यांनी दिलं. पाटील यांच्या गावातील हक्काची मतं गेली कुठे? राजू पाटील यांच्या गावातच 1400 मते होती, मात्र एकही मत मिळू नये हे आश्चर्यकारक असल्याचं राज ठाकरे म्हणाले. अशा तक्रारी शेकडो गावागावातून आली आहेत. ही जादू कशी झाली आहे हे निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र आज संकटात आहे. राज्य संपवण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. शिवसेना तोडायची, ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या नावाचं वलय आणि ताकद राज्यात आहे त्या विरोधात दिल्लीतही उभी आहे. अशावेळी सातत्याने भूमिका बदलून चालणार नाही. या संदर्भात भूमिका घेणं सर्वच राजकीय पक्षाला महत्त्वाचं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस यांना द्यायलाच पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. राज ठाकरे यांनी EVMच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला. या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला घेरलं. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या EVM बाबतच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत त्याला विरोध करावा असं काही नाही. राज्यात विरोधासाठी विरोध अशी लाट आहे, त्यातून बाहेर पडलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. राज ठाकरे महाविकास आघाडीत येतील की नाही हे त्यांच्या भाषणावरून कसं सांगणार? त्यांच्या भविष्यातील भूमिका काय असतील त्या महत्त्वाच्या आहेत. त्यांनी EVM बाबत भाष्य केलं, त्या मुद्द्याला आमचा पाठिंबा आहे. आम्ही वारंवार सांगतो, राज ठाकरे यांची भूमिका भाजप धार्जिणी एकनाथ शिंदे यांच्याशी मिळती जुळती आहे. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राचे शत्रू आहेत. राज ठाकरे तिकडे जातात हे राज्याच्या हिताचं नाही असं आमचं म्हणणं होतं, पण तरीही आम्ही त्यांच्या पुढील वाटचालीकडे लक्ष ठेवू, असं संजय राऊत म्हणाले. मित्रांनो, राज ठाकरेंनी संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार ठाकरे गटाला साथ द्यावी का? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.